नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यामध्ये अक्षरशः पैशांचा पाऊस होत आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की एवढा पैसा आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या व इतर काही घटकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे की ते ऐकून तुम्ही मित्रांनो दंग राहून जासाल. आणि या गोष्टीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आहे तरी कुठं हे जाणून घेण्याची शेतकऱ्यांची खूप इच्छा आहे. म्हणजे की शेतकरी आतुरतेनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. बरेचसे शेतकरी आपल्याला कमेंटवर विचारतात की 9वा हप्ता मिळणार तरी कधी आहे. आणि खूप सारे शेतकरी तर असं सुद्धा म्हणत आहेत की बा ही योजना बंद झालेली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांसाठी सांगणं आहे की बा या योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती देतो. आणि राज्य सरकार एवढा पैशाचा पाऊस करत आहे यामागे काय कारण आहे आणि कोणत्या घटकाला किती पैसे मिळाले आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा. अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. मित्रांनो, राज्यामध्ये पैशांचा पाऊस पडत आहे असं का म्हटलं? कारण की इतर ज्या योजना आहेत बाकीच्या, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, पीक विमा योजना असेल, प्रोत्साहनपर अनुदान योजना असेल मित्रांनो, या अंतर्गत खटाखट पैसे मित्रांनो खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. जवळपास जर पाहण्यात आलं आपण तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत मित्रांनो 3,000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेली आहे. प्रोत्साहनपरमध्ये जर पाहण्यात आलं तर 50,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे. त्वरित जर पीक विमा पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा अंतर्गत सुद्धा रक्कम जमा करण्याचे आदेश आता राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भात या सर्व गोष्टींमध्ये आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही आहे तरी कुठली हा जाणून घेण्याचा एक प्रयत्न मित्रांनो करण्यात येणार आहे. म्हणजेच की आपल्याला याचा काही लाभ होणार आहे की नाही, इतकर घटकांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ आता राज्य सरकारकडून होत आहे. तर मग आता आपला नंबर कधी लागणार आहे हे जाणून घेऊया मित्रांनो. राज्य सरकारने यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं होतं आणि राज्य सरकारने सांगितल्यानंतर आम्ही तुम्हाला वारंवार सांगत राहतो की 30 जूनपूर्वी राज्यामध्ये खूप महत्त्वाचे आणि मोठे निर्णय होणार आहेत मित्रांनो. 30 जूनपूर्वी. आणि या 30 जूनपूर्वी मित्रांनो मोठ्या निर्णयामध्ये खूप साऱ्या योजना आहेत. कर्जमाफी असेल, प्रोत्साहनपर अनुदान असेल, लाडकी बहीण योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल आणि इतर काही योजना असेल. या सर्वांचे थकीत बाकी असलेले हप्ते, या सर्वांचे जे पेंडिंगमध्ये असलेले पैसे असतील, रक्कम वाढ असेल, या सर्व गोष्टी आता राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. आता मित्रांनो या सर्व 3-4 योजनांचा नंबर लागलेला आहे. आता नंबर आहे मित्रांनो आपल्या नमो शेतकरी अंतर्गत येणाऱ्या 2,000 रुपयाचा. हो मित्रांनो, 2,000 मिळणाऱ्या शेतकऱ्यांना इतर तरी योजनेअंतर्गत खूप सारी रक्कम जमा झाली, मात्र शेतकऱ्यांना नमो अंतर्गत 2,000 रुपये मिळणार आहेत. आणि एक गोष्ट जी व्हायरल होत आहे आणि ती जर खरी झाली तर शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी मिळेल की नमोच्या 9व्या हप्त्यासोबत 10वा हप्ता मिळणार आहे की काय. मिळायला तर पाहिजे, कारण की 10व्या हप्त्याचा टायमिंग हा कंप्लीट झालेला आहे आणि नमोचा टायमिंग तर मार्चच्या एंडिंगमध्येच कंप्लीट झालेला आहे. या अनुषंगाने जर पाहण्यात आलं तर नमो अंतर्गत जो टायमिंग आहे ना मित्रांनो तो मार्चच्या एंडिंगमध्येच कंप्लीट झालेला आहे 9व्या हप्त्याचा. आणि तिथून जो कालावधी चालू झाला होता तो झाला होता आपल्या नमोच्या 10व्या हप्त्याचा. शासनाची ऑफिशियली अशी काही अपडेट नाही आहे की नमोच्या 10व्या हप्ता मिळणार आहे की काय, परंतु आमचा जर एक तर्क पाहण्यात आला आणि जर कागदीय भाषा जर पाहण्यात आली तर मिळायला पाहिजे मित्रांनो. आणि यावेळेसही राज्य सरकारनं असं केलेलं होतं की आपण पाहिलं होतं की नमोच्या 4थ्या हप्त्यासोबत 5वा हप्ता देण्यात आलेला होता आणि याही वेळेस तसं होऊ शकते. परंतु आपण पाहिलं होतं की नमोच्या 8व्या हप्त्यासोबत 9वा हप्ता मिळणार होता मित्रांनो, पण तसं काही झालेलं नाही आहे. तर या अनुषंगाने आपण राज्य सरकार मित्रांनो कुठल्या प्रकारची अशी आस ठेवू शकत नाही की शिल्लक पैसे देणार आहेत. पेंडिंग पडलेले हप्ते मित्रांनो ची रक्कम आहे ते फक्त लाडक्या बहिणींनाच मिळतात, शेतकऱ्यांना मिळत नाहीत. तर तुम्ही एवढं लक्षात ठेवून चला की नमोचा 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याची रक्कम ही 2,000 रुपये असणार आहे. आता रक्कम मिळणार तरी कधी आहे? आता ही सर्व योजनाचे पैसे तर जमा झाले, आता नमोचे 9वा हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आहेत तुम्हाला सांगतो. सर्वांचे पैसे जमा झाले. आता नंबर आहे आपल्या नमोचा. येत्या काही दिवसातच तुम्हाला या संदर्भाचा ऑफिशियली GR पाहायला मिळणार आहे. GR तुम्हाला सांगतो आज तर 5-6 दिवसानं तुम्हाला GR पाहायला मिळणार या संदर्भाचा. आणि GR पाहिल्यानंतर त्वरित 15 ते 8 दिवसाच्या आत 8 ते 15 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये नमो अंतर्गत रक्कम जमा करण्यात येणार आहे. रक्कम 2,000 रुपये असणार आहे. तुम्हाला माहिती आहे की GR पडल्यानंतर 8 ते 15 दिवसाचा कालावधी लागत असतो पैसे जमा होण्यासाठी. पहिले GR येते, GRमध्ये दिलेलं असतं की बा एवढे शेतकरी पात्र आहेत आणि एवढा निधी यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत जाहीर करण्यात येणार आहे. आपल्याला काय कामं करावी लागणार आहेत जेणेकरून हप्ता आपल्या खात्यात जाहीर होणार आहे. तेच मित्रांनो दरवेळेस तुम्हाला सांगितलं जाते लँड सेटिंग, बँक सेटिंग करा. तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणं खूप गरजेचं आहे. सोबतच तुमची EKYC होणं कंप्लीट आहे, कारण की प्रत्येक शेतकऱ्याची EKYC कंप्लीट असते. दर 4 महिन्याच्या अंतरावर ही EKYC करणं खूप गरजेचं आहे. ही KYC जर नाही करताल त्यामधून तुम्हाला अपात्र करू शकतात. मात्र फार्मर ID कार्डचा मोठा रोल या योजनेसाठी राहणार आहे. 8व्या हप्त्यासंदर्भात पाहिलं की खूप सारे शेतकरी अपात्र झालेले होते आणि याही वेळेस तसं होऊ शकते. म्हणून तुम्ही सर्व कामे नीट करून घ्या. येत्या काही दिवसात तुमच्याही खात्यात जमा होणार आहे मित्रांनो नमोचा 9वा हप्ता. 10व्या हप्त्याची मी गॅरंटी घेत नाही. आता 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 100% जाहीर होणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.